नमस्कार मित्रमैत्रिणींनो, चला तर मग आजच्या विषयाला सुरू करूया। स्त्रियांनी आपल्या घरात ही कामे कधीही करू नये, नाहीतर घरामध्ये दुःख आणि दारिद्र्य येते आणि महालक्ष्मी नाराज होऊन अशा घरातून निघून जाते। पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही अजून आपल्या कल्याणकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर करून घ्या। मित्रमैत्रिणींनो, आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये प्रत्येक पती पत्नीला शिव आणि माता पार्वतीचे रूप मानले जाते। शिवशंकर आणि माता पार्वती हे एक दुसऱ्यांचे पूरक आहेत। पती आणि पत्नी हे एक दुसऱ्यांचे अर्धांग असतात, त्यामुळेच पत्नीला पतीची अर्धांगिनी असे म्हटले जाते। विवाह झाल्यानंतर पत्नीचे भाग्यसुद्धा पतीसोबत जोडलेले असते। पत्नीचे कर्म, यज्ञ, धर्मकार्य, पुण्य आदी यांचे फळ नवऱ्याला प्राप्त होते आणि त्याचबरोबर पत्नीकडून झालेल्या चुकीच्या कर्माची शिक्षासुद्धा पतीला भोगावी लागते। आपल्या हिंदू धर्मानुसार स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णा मानले जाते, परंतु काही स्त्रियांच्या चुकीच्या वागण्याने माता लक्ष्मी ही नाराज होते आणि घरातून निघून जाते आणि अशा घरांमध्ये त्यांची ज्येष्ठ बहीण अलक्ष्मी निवास करायला लागते। तुम्हाला पण तुमच्या घरामध्ये असाच अनुभव येत असेल तर या चुकीच्या गोष्टी लगेच सुधरा, नाहीतर तुम्हाला सुद्धा याचे परिणाम भोगायला लागतील। कारण अलक्ष्मीच्या घरी येण्याने क्लेश आणि आजारपण हे घरात वाढायला लागतात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या की घरातल्या स्त्रियांनी असे कोणते काम केले आहे जे चुकून सुद्धा करायला नाही पाहिजे। कितीतरी स्त्रिया अशा असतात की ज्या घरामध्ये मुख्य दरवाजावरती बसून गप्पा मारतात, जेवण करतात। माता लक्ष्मी ही नेहमी घराच्या मुख्य दरवाजातून घरात येत असते। जर घरातील स्त्री ही दरवाजात रस्ता अडवून बसलेली असेल तर माता लक्ष्मी ही दरवाजातूनच माघारी फिरते। आणि हे पण लक्षात ठेवा की मुख्य दरवाजाला नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवायला पाहिजे, ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरामध्ये प्रवेश करेल। भरपूर स्त्रियांना अशी सवय असते की ते सूर्योदय झाल्यानंतर सुद्धा खूप वेळ झोपून राहतात। जर घरातील स्त्रिया सूर्योदय झाल्यानंतरही झोपून राहत असतील तर अशा घरातील आलेली बरकतसुद्धा निघून जाते आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते। कृपया सकाळी लवकर उठून अंघोळ करून देवपूजा करावी आणि श्रीहरींचे दर्शन घेऊन धूप आणि अगरबत्ती लावावी, जेणेकरून घरामध्ये ही नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण होत राहील। जी स्त्री झाडूला लाथ मारते अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही। असे मानले जाते की झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळेच झाडूला घरातील स्त्रियांनी चुकूनही लाथ मारू नये। घरामध्ये रात्रीच्या वेळेस किंवा नेहमीच खरकटे भांडे किचनमध्ये असणे हे चांगले नाही आहे। खरकटे भांडे हे नकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि त्यामुळेच अशा घरात माता लक्ष्मी कधीच निवास करत नाही। जेवढे होईल तेवढे किचनमध्ये साफसफाई ठेवा आणि खरकटी भांडी ही रात्रीच धुवून टाका। आणि घरातील स्त्रियांनी हेही लक्षात ठेवा की त्यांनी खरकटी भांड्यामध्ये जेवण करू नये आणि दुसऱ्यालाही देऊ नये। पत्नी प्रेम, सहनशीलता, ममता आणि त्याग या सर्व गोष्टीचे स्वरूप मानले जाते, परंतु काही स्त्रियांची वाणी ही अतिशय कडू आणि क्लेश निर्माण करणारी असते। त्यांच्या स्वभावामध्ये तक्रार करणे आणि रुसणे यासारखी प्रवृत्ती असतात। ज्या घरामध्ये पती आणि पत्नी या दोघांमध्ये नेहमीच भांडण होत राहतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत नाही, त्या घरात अलक्ष्मी निवास करते। त्यामुळे आपल्या घरातले सुख, शांती, वैभव, सकारात्मकता आणि भक्ती निघून जाते। कृपया घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेमाचा भाव ठेवा आणि भगवंतावरती विश्वास ठेवा, यामुळे घरात बरकत येते। ज्या घरामध्ये दरवाजावरती आलेल्या भिक्षुकाचा तिरस्कार केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच निवास करत नाही। दरवाजावरती आलेल्या भिक्षुकाचा अपमान होत असेल आणि त्यांना काहीच न देता तिथून पळवून लावले जात असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच निवास करत नाही। दरवाजावरती आलेल्या गोमातेला जर काहीच न देता परत पाठवले किंवा पळवले जाते त्या घरात सुद्धा माता लक्ष्मीचा वास कधीच होत नाही। घरातील कोणत्याही स्त्रीने संध्याकाळच्या वेळेस आपले केस मोकळे करून फिरायला नाहीच पाहिजे। भरपूर स्त्रियांना अशी सवय असते की ते संध्याकाळच्या वेळेस आपले केस मोकळे करून केस विचरत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घरात फिरत असतात। संध्याकाळच्या वेळेस केस मोकळे करून केस विचरले तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते आणि माता लक्ष्मी अशा घरांमध्ये कधीच वास नाही करत। घरातील स्त्रियांनी कधीही बिना शृंगाराचे राहू नये। घरातील देवघरात
धूप आणि देवबत्ती करायला कधीच विसरायला नाही पाहिजे आणि आपल्या नवऱ्याला कधीही अपशब्द बोलायलाही नाही पाहिजे. तर मित्रमैत्रिणींनो, या होत्या काही गोष्टी ज्या घरातील स्त्रियांनी चुकूनही करू नये. जर घरातील स्त्रिया या गोष्टी करत असते तर लक्ष्मीचा वास कधीही त्या घरात राहत नाही. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा. आणि अशाच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तयार करण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते. जय श्री कृष्ण. राधे राधे.